सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि खंडणी गुन्ह्यातला आरोपी वाल्मिक कराड याला पोटदुखीच्या त्रासामुळे जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं, पण इथे स्वतंत्र कोठडी असतानाही त्याच्यावर मिनी ICU असलेल्या सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार करून स्पेशल ट्रीटमेंट दिली गेल्याचं समोर आलंय। त्याच्यासाठी इतर रुग्णांनाही इतरत्र हलवलं गेलं। सुरक्षेच्या नावाखाली हा प्रकार केला गेला, पण कोठडीच्या बाहेर कसली सुरक्षा असा सवाल आता उपस्थित होतोय। त्यामुळे रुग्णालय आणि पोलीस वादात सापडले। जिल्हा रुग्णालयात आजारी आरोपींना उपचार करण्यासाठी जुन्या इमारतीतल्या पहिल्या मजल्यावर स्वतंत्र कोठडी आहे। तिथे 4 बेड आहेत, मजबूत लोखंडी दरवाजा आहे। शनिवारी दुपारी इथे परळीच्या गुन्ह्यातला एकमेव आरोपी उपचार घेत होता। 3 बेड रिकामे होते। असं असतानाही कराड याला सर्जिकल वॉर्डमध्ये उपचार केले जात आहेत। सर्जिकल वॉर्ड इथे सर्व सुविधा आणि स्वच्छता आहेत। खासगी रुग्णालयापेक्षाही हा वॉर्ड चकाचक आहे। इथेच कराडवर उपचार सुरू आहेत। या वॉर्डात 24 बेड आहेत। एका बाजूला बेडवर कराड असून 11 बेड रिकामे आहेत। सुरक्षेच्या नावाखाली कराडला बाहेर काढून चकाचक वॉर्डमध्ये ठेवले। इथे RPC सह इतर असे जवळपास 10 ते 15 पोलीस अधिकारी कर्मचारी 24 तास तैनात आहेत। इतर रुग्णांच्या नातेवाईकांची तपासणीही केली जाते। याबाबतच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्षेप घेतलाय आणि सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलाय। आपल्या व्हिडिओमध्ये त्या म्हणतात, सगळ्या गुन्हेगारांना बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे बेल, आणि आता त्याचंच काही ग्राउंड्स बनवताना आपल्याला दिसत आहेत। मेडिकल ग्राउंड्सवर अशा ठणठणीत व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी ICU मध्ये ऍडमिट केलंय म्हणून दाखवलंय, तर त्यांना काहीही झालं नाही। खंडणी मागताना, धमक्या देताना, जीवे मारण्याच्या धमक्या देताना ते ठणठणीत होते ना, तर अशा लोकांना कुठली दया मया गया न दाखवता त्यांना ताबडतोब त्यांच्या ज्या टेस्ट झाल्या आहेत ना काल, त्या सगळे रिपोर्ट सार्वजनिक करा। ते व्यवस्थित आहेत, ठणठणीत आहेत, आणि 2 तज्ज्ञ डॉक्टर्सकडनं यांची तपासणी करून ते ठणठणीत आहेत याची खात्री करून यांना ताबडतोब आर्थर रोडमध्ये हलवण्यात यावं अशी माझी मागणी आहे। कराडच्या सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी तो ठीक झाल्याचं जिल्हा कारागृह प्रशासनाला कळवलं। त्यानंतर रात्री 9:15 वाजेच्या सुमारास कराडला रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याची कारागृहात पुन्हा रवानगी झाली आहे। पण तरी सुद्धा अजूनही हॉस्पिटल प्रशासन आणि पोलिसांनी त्याला रॉयल ट्रीटमेंट दिली का या संदर्भातल्या चर्चा सुरूच आहेत, आणि याबाबत पुढे काय होतं हे पाहण्यासारखं असेल। या संदर्भातल्या सगळ्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवू, पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा। आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत। धन्यवाद।